नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, पटकन तुम्हाला भेटायला आलो आहे आणि विषय पण तसा महत्त्वाचा आहे. मी ज्याप्रमाणे उत्सुक आहे हे सगळं पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी ते तुम्ही पण बहुधा असू शकाल. पण कदाचित त्यावेळेला आपल्याला वेळ नाही मिळणार किंवा ते आपल्याला करता येणं शक्य नसेल. कारण एपिस्टीन फाईलचे सगळे रेकॉर्ड्स अमेरिकन कायदे संसदेने मान्य केलेल्या ॲक्सेप्ट संसदेमध्ये म्हणजे मान्य झालेल्या कायद्यानुसार 19च्या रात्री, म्हणजे आता जवळजवळ 7 वाजायला आलेत आणि आणखीन 2 तासात पुढच्या ते सगळे 95,000 फोटोग्राफ्स आणि इतर ईमेल सगळं जे का आहे आणि जगातील मान्यवरांनी कशा रीतीने तरुण मुलींना एक्सप्लॉइट केलं आपल्या शारीरिक गरजेसाठी, ह्याच्या सगळ्या फाईल्स त्या आता इंटरनेटवरनं सगळीकडे पोचणार आहेत ऑफिशियली. याच्या अगोदर अनेक डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक सदस्यांनी त्यांच्या रेकॉर्डमधले अनेक चित्र त्यांनी प्रकाशित केलेली आहे. तिकडे ट्रम्पचे ॲडमिनिस्ट्रेशन आणि कायदा पारित झालेला असताना देखील याच्यामध्ये त्या सगळ्या चित्र जे काय खजिना आता ओपन होणार आहे त्याच्यामध्ये फेरफार करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. पण त्याच वेळेला डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका खासदाराने तिथे सांगितलं आहे की असं जर ट्रम्पने केलं तर आम्ही ट्रम्पना कोर्टामध्ये खेचणार, कारण तो संसदेचा अपमान ठरेल. कळलं की नाही? याच्यामध्ये ते स्वतः म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, बिल गेट्स अशी मोठे मान्यवरांची नावं आलेली आहेत. मला त्यांच्या नावामध्ये काही नाही, भारतामधली काही नावं त्याच्यामध्ये आली म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, नंतर त्यांचा एक कॅबिनेट कलीग, त्यानंतर सचिन तेंडुलकर, नंतर अनिल अंबानी, अशी अनेकांची नावं आलीत. आणि मोदी हे सगळे अवमान आहेत, याच्याबद्दलचं प्रूफ काही नाही. आता जेव्हा फाईल्स ओपन होतील त्यावेळेला ते खरं त्यांचं नाव आलं आहे की नाही हे आपल्याला कळणार आहे. पण मोदींच्या संदर्भात एक तिथे ईमेल होता की मोदी ऑन द बोर्ड हीच आहे. ते बोलताना नेहमी एपिस्टीन म्हणजे तो यांनी बोलायचा, कोड लँग्वेजमध्ये ते सगळे मेसेजेस पास व्हायचं. म्हणजे मोदी ऑन द बोर्ड ह्याचा अर्थ की मोदी इज रेडी फॉर डुईंग सच थिंग्स, असं त्याचा अर्थ धरला जातो निरीक्षकांतर्फे. ते काय होणार आहे याची उत्सुकता अखंड देशभरामध्ये जगामध्ये ताणली जाते. पण ते एकदा नावं कोणाची भारतातले आणखीन पण उद्योगपती असतील, ब्युरोक्रॅट्स असतील, IPS ऑफिसर असतील, IAS ऑफिसर असतील, IFS ऑफिसर असतील, अनेक भारतातील मुख्यमंत्री आहेत, ते नंतर खासदार आहे, अशा अनेक लोकांची नावं त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे असं वर्तवलं जात आहे. पण जर कदाचित हरदीप पुरी जो कॅबिनेट मिनिस्टर आहे सेंट्रलला आणि नरेंद्र मोदी यांची जर नावं याच्यामध्ये आली तर मात्र कदाचित आपल्याला काही विश्लेषण करणं शक्य नाही होणार काही काळापुरते. कारण कदाचित इंटरनेट सेवा, व्हॉट्सअप सेवा हे सगळं बंद केलं जाईल. कळलं की नाही? आणि फेसबुक वगैरे सगळं बंद केलं जाईल अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकार राजकीय निरीक्षक सातत्याने आज दिवसभर व्यक्त करत आहे. म्हणून म्हटलं की तुमच्याशी लगेच संवाद साधावा. एपिस्टीन फाईलमध्ये काय आहे, कशा प्रकारचं एक्सप्लोरेशन या लोकांनी केलं आहे हे येत्या आत्ताच्या 2 तासामध्ये आज सगळ्यांच्या निदर्शनास येणार आहे. आपल्याला त्याचं प्रूफ पण मिळणार आहे. तेव्हा बघूया, जर कदाचित यांची नावं असली इंडियामधल्या भारतीय राजकारण्यांची आणि जर फेसबुक वगैरे तात्पुरतं म्हणजे व्हॉट्सअप वगैरे बंद नाही झालं तर डेफिनेटली, कारण मी त्याचं गेले महिनाभर रिसर्च माझं सुरूच आहे, त्याच्याबद्दलचं सगळं मटेरियल पण मी तयार करून ठेवलं आहे. त्या फाईल्समध्ये भारतीयांची नावं येतात आणि मी लगेच त्यावरचा व्हिडिओ करणार आहे. तोपर्यंत प्लीज टेक केअर. तुम्हाला जर हे माझं आवडलं तर कृपा न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.